दमत नाही आहे इस्त्री करून एवढे. सवय झाली मला. नवीन इस्त्री घ्यायची आपल्याला. भिजून आलो, भिजून बघून गेलो, हा. भिजून आलो. मग तुम्ही कुठं गेले? आणि जाता जाताच दिसत मी त्या बस स्टॉपच्या 2 लाईनी पाहिल्या. हा. पलीकडची खाऊ गल्लीची लाईन पाहिली. 没有你在身边，我不是冒险。 हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजले 11. आज 11 वाजता उठलोय, आंघोळ केले आणि बघू शकता आता काय आहे, शेवया ना, तिखट शेवया केल्यात आईने आणि आजी पिते इथं चहा. कसं वाटलं गावाला? गरम होत होतं? अजिबात नाही, एकदम हवा मस्त, पाऊस हवा इथं गरम होतं ना. भरपूर. इथं लय गरम होतंय. तर गाईज आता आई करते इथं पूजा. बघू शकता. आज जेवायला काय आई? मिसळ पाव. मिसळ पाव. आज काय नाही, नॉनव्हेज नाही काय आज? हा नॉनव्हेज वगैरे काय नाही. हा काय आणल्या आता मिसळसाठी फरसाण आणि मिसळ मसाला. आणि 2ला क्लासला जायचंय मला. 2 वाजताचा क्लास आहे. होईल ना जेवण 2 वाजेपर्यंत? तर काही मी सगळ्या वेळेस सांगणार आहे की तुम्ही किती कोणती एक्सरसाइज केल्यावर तुम्ही 40%, 60% मध्ये वगैरे येता. तर लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. मी सांगणार आहे, मी स्वतः करून दाखवणार आहे. आता मी ट्राय केलेलं, माझ्याकडून झालेलं 40%पर्यंत. त्याच्या पुढचं पण ट्राय करून मी संध्याकाळी दाखवतो. लास्टपर्यंत व्हिडिओ हा तुम्हाला पक्का दाखवणार. पाव, मिसळ आणि लिंबू. तर काय आता चाललो आहे मी क्लासला. कपडे पण चेंज केलेत, बॅग पण भरले. तर भेटूया डायरेक्ट क्लासवरून आल्यावर. तर काय चालू आहे क्लासवरून आणि बघायच ते IT. देखिए नया है, देखा है अभी आने वाला है. तेरे बस क्या है वो दिखा. मेरे पास कुछ नहीं है रे. अरे देखिए भी आएगा. बहुत कुछ ये आहे. देखिए भी अंटर एनिमेशन है. तर काय झालंय आता फ्री फायर खेळून बाहेर पूर्ण अंधार झालाय बघा. म्हणून आलो घरात, नाही तर खेळला असता अजून. आणि आता चाललो आणायला पाणीपुरी. आजीने 3 महिने नाही खाल्ली ना. भेटते गावाला? हा ना, मिळते पण ते असे भरून देतात, ती नाही चांगली वाटत. इथं चांगली वाटत. हा. आजी बघते सिरियल. कोणती सिरियल आहे आजी? मीन दोघातली तुटे ना. वेल दोघातले तुटेना सिरियल बघते. आणि आई काय करते? मेहंदी लावते केसांना. का? लग्न आहे माझ्या भावाचं. मामाचं लग्न आहे म्हणजे आईच्या भावाचं लग्न आहे. म्हणून आई मेहंदी लावते. आज जेवायला काय मग? आज जेवायला तिखट डाळ आणि भात आणि मटकीचं तांदूळ. तिखट म्हणजे लाल डाळ. तर आज लाल डाळ आहे. आणि मिसळ मसाला इथंच आहे अजून. मिसळ ना आता परत. सकाळी मिसळ होती, आता नाही, आता डाळ भात. बघा इथं आई करते इस्त्री. पूर्ण हप्त्याभराचे कपडे. दमत नाही आहे इस्त्री करून एवढे. सवय झाली मला. नवीन इस्त्री घ्यायची आपल्याला. काय गरज. जुनी झाली नाही. किती वर्ष झाली हिला? झाली असेल 5-6 वर्ष. 5-6 वर्ष झाले. मग नवीन घ्यायची. चांगली चालते ना. चांगली चालते. तर बघा काही सकाळचं चॅलेंज कॅलिस्थेनिक्सचं बघू ट्राय करून. परत गावाला केलेलं, आता परत एकदा ट्राय करू आपण. तर आधी मी लेवल सांगतो जे मी सकाळी सांगितलेल्या. तुम्ही हा प्लँक होल्ड करू शकता. तर तुम्ही 60% मध्ये येता. पूर्ण भारतात जेवढे लोक आहेत त्याच्यात. जरासा एक हात वर करून केला तर 40% मध्ये येता. आणि ऑपोजिट पाय वर केला तर 20% मध्ये येतात. स्वतः पडलो. आता करू कॅलिस्थेनिक्स. ट्राय करू. मला नाही येत पण ट्राय करू.
नाही येत, परत ट्राय करतो. परत पडलो, जाऊ दे, रोज करू आपण, प्रॅक्टिस होईल. 8:45 वाजायला आलेत आणि आता जेवायचं आहे. 9ला जेवायचं ना, आई करते इस्त्री, आता 9ला जेवायचं आहे. आणि आज सकाळी पाऊस पडलेला, अजून पाऊस नाही पडलाय. बाहेर बघा पडदे लावलेत म्हणून किती काळं झाले, नाही तर नसतं एवढं, पण आता खूप काळं झालंय बाहेर पण. आणि फिशेसला अजून फीड करायचं, फिशेसचं पाणी पण चेंज करायचं फिशेसचं, कारण आता चाललो आहे गावाला, माहिती आहे मामाचं लग्न आहे. हे बघा केलं आहे भात, डाळ भात आणि लसणाची मिरची. गाईस पाऊस पडतोय आता बाहेर आणि बाबा गेलेत राऊंड मारायला, म्हणजे आता गाडी बघायला गेलेत. आई आणि मी नाही गेलो आज बाबा गेलेत बघायला गाडी. तर आता बघू कधी येत आहेत, भिजून येत आहेत वाटतं, काय माहिती. तर गाईस बघा आलेत बाबा, भिजून आलो, भिजून मी बघून गेलो, हा. भिजून आलो. आतमध्ये नळासमोर गेल्यावर पार्किंग आहे, तिथं गाडी आहे असं सांगायचं. मग तुम्ही कुठं गेले? आणि जाता जाताच दिसत मी त्या बस स्टॉपच्या 2 लाईनी पाहिल्या, हा. पलीकडची खाऊगल्लीची लाईन पाहिली, 2दा बघितलं आणि गाडी नाही. थोडंसं पुढे जाऊन गॅसपर्यंत इकडच्या बघितल्या, तर पण नाही. म्हणलं आता काय करायचं, मग गल्लीत घुसलो. गल्लीत घुसल्यावर पुढे नळाच्या समोरच्या गल्लीत पार्किंग आहे, तिथं गाडी होती. मग तिथंच तर सांगितले पार्किंग जवळ. ये पण जाता जाताच दिसेन असं बोलले, म्हणून मी जाता जाताच पहिला बघत गेलो. हे बघा भिजून आलेत बाबा सगळे, पाऊस पडत होता. तर मस्त गार वाटलं बघ, काय पावसात गार वाटलं. आ. तर चला आजच्या ब्लॉगला इथं एंड करूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.